इतकी हवा सुटली आहे ना, इतकी म्हणजे काय की, आणि पावसाचा अजिबात तपास नाही. खूपच हवा सुटली, खूप म्हणजे काय खूपच हवाच नाही. इतकं वारं सुटलं आहे, बापरे बाप, हद्दीच्या बाहेरच. पावसाची वाट बघतो म्हणजे कसं झालं ना, ऊनही नाही आहे आणि पाऊसही नाही, अशी कथा चालू झालेली आहे. आणि आमच्या समोर इथं काम चालू आहे, सगळेजण काम करतायत आणि माझे केस बघा कसे भुरभुर भुरभुर लागतं काम, लोक करतायत ते काम चालू आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून काम करतायत बरं का. चला आपण जाऊया खाली. आली होते जस्ट 2 मिनिटासाठी फक्त, खूपच हवा आहे म्हणजे दरवाजा इतकं छान झाला ना, अजिबात खोल नाही. हवाने केस झाले माझे. आता इथे कोणी लावले मला लागते का आता रस्ता बंद केला बरं का दाखवते. आता हे खोलून कसं जायचं, तर कोणतरी बसलं होतं वाटतं आणि त्यांनी रस्ता बंद केला. कसं काढू आता ह्याला. जे काही प्रकारे हा त्यांचा दरवाजा दिसतोय, आपण परत ह्याला लावून ठेवूया. हे बघा लावलेला आहे आपण बरं का ह्याला. उद्या नको म्हणायला त्यांनी, आम्ही आमचा दरवाजा खोलला आणि हा जिना आहे. चला आपण जाऊया घरी आता. आणि हे आहे राहते बाहेरचा बरं का. आणि इथं आहे माझी पलटण, म्हणजे मी राहते ते ठिकाणची रूम आहे. आणि तिचा कॉल आला होता तुला, घेतला होता मी तिला, म्हणलं 5 मिनिटांनी कॉल करते. आणि ही आहे दोरी, जी की पावसाचे ते कपडे सुकत नाहीत ना, त्यामुळे टाकले आहे. आपण घेऊया पहिला दरवाजा लावून, कारण हे जरुरीच आहे सध्या पावसामध्ये दोरी हे करणं त्याच्या घरामध्ये. आणि ही आहे माझी लाडा. माझे असे सगळे हवेने केस झाले बरं का, पार असं वाटायला लागले की मी काय केलं आहे आणि काय नाही एवढं. आणि हे आहे माझी लाडा, जी की काय करत आहे, आराम. काय बघतीयस पिल्लू. तर सर्वांनी आता उरकून घ्यायचं आहे. आज आहे श्रावण महिन्यातला सोमवार आहे आणि ह्यांचं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी. मीही बनवणार आहे, पण निम्म्याची वर तयारी माझे अहो करून देतात माझ्यासाठी, कारण माझे अहो खूप सपोर्टिव्ह आहेत. तर स्वयंपाकाची तयारी आणि आतमध्ये चाललेली आहे. आणि मी तुम्हाला माहीत आहे, मी तर वरून चक्कर वगैरे मारून आलेली आहे आत्ता. तर चला मी काय करते, पहिलं उठून घेते, कारण झाले शक्य तर मला स्वयंपाक बनवून मंदिरामध्ये जायचं आहे. तर मी तयार होते, साडी वगैरे वेअर करते आणि नंतर तुम्हाला हे करते. आणि हे बघा त्यांचं कसं चाललं आहे, काय तयार चालू आहे काय नाही, हे तुम्हाला नंतर दाखवणार. आणि कोणाकोणाचे पतिदेव असेच मदत करतात नक्की सांगायचं आहे. नाही तुम्ही तुमच्या बायकांना मदत करता की नाही हे मला नक्की सांगायचं आहे. माझ्या होतं खूप म्हणजे काय खूप करत. आता काय चाललं आहे त्यांचं तुम्हाला मी जवळ गेलं ते सांगेन. म्हणजे भोपळा नसतो का लाल, ते कुणी खाल्लेलं आहे, दाखवणारच आहे तुम्हाला. ते भोपळ्याची शॉपिंग चाललेली, कटिंग चाललेली आहे, कट करत आहे. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतात. तर मी शॉपिंग म्हणलं आहे, कटिंग करतं म्हणलं आहे, कट म्हणलं आहे, तुमच्याकडं काय म्हणतात मला शेअर करायचं आहे. चला मी उठून घेते आणि नंतर बोलते तुम्हाला. तर ज्या पत्तीदेवांचं मी इतकं तुमच्यासमोर गुणगान गायलेलं आहे, ते काय करत होते तर ते बघा. हे जे मी भोपळा टाकत आहे पातेल्यामध्ये, तर त्यांनी ते भोपळा कट करत होते, कारण मीच त्यांना काम दिलं होतं ते भोपळा कट करायचं. म्हणजे तुम्ही कट करून त्यानंतर बनवायला मोकळं. तर इथं मुलांसाठी जो रात्रीचा भात होता तो भात इथं त्यांच्यासाठी परतीला आहे, कारण लाडू आणि कृष्णा हे जेवण करणार होते दोघंजण. आणि आम्हाला थोडासा वेळ होता, कारण स्वयंपाक बनवून मला मंदिरामध्ये जायचं आहे आणि आल्याच्या नंतर जेवण करणार आहे त्यामुळं. आणि व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे थोडासा आज, कारण शनिवार आहे आणि हा व्हिडिओ आहे सोमवारचा.
तर तुम्ही म्हणसाल बाई आज शनिवार आहे आणि तू बोलते सोमवार आहे, तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे. आणि बघा किती छान सुंदर माझ्या नवऱ्याने भोपळा कट केलेला आहे. तर अशीच मदत तुम्ही ही कामामध्ये करत जा. आणि ह्या भोपळ्यांची मी भाजी बनवणार आहे आणि आमच्या घरामध्ये ह्याची भाजी खूप आवडते. आणि एकीकडं बनवायला घेतली होती भाकरी, कारण गव्हाचं पीठ आज वाढलं होतं आणि असंही चपात्या काही हे खात नाही चपाती, आणि मला तर अजिबात चपाती आवडत नाही. त्यामुळे बाजरीची भाकरी, भोपळ्याची भाजी, डाळ भात आणि थोडीशी भजी पण बनवायची आहेत. पण एवढं काय आता तुम्हाला दाखवू शकणार नाही आहे. जेवढं दाखवलं आहे तेवढं तुम्ही छान पाहायचं आहे. आणि तुम्ही काय काय तुम्हाला आवडतं नक्की सांगायचं आहे. ह्यांचं तर म्हणणं होतं थोडेसे मिरचीचे भजी बनव, पण मिरच्याचे भजी बनवायला मेन म्हणजे मिरच्या नव्हत्या घरामध्ये, त्यामुळे मिरच्याची भजी काय मी बनवणार नाही. आणि तुम्ही म्हणाल बाई तू मार्केटला जाणारच आहेस तर येताना घेऊन ये. आहो बनवण्याचा कंटाळा, बाकी काही नाही. कारण मिरच्या घेऊन आले तर हे लगेच मला बनवायला होते ना. मला आता कंटाळा आला. एक तर उपवास आहे आणि मला अख्खा पूर्ण म्हणजे श्रावण महिनाचा आहे. तर तुम्ही म्हणाल श्रावण महिना कोण धरतं, पण मला आवडतं धरायला, त्यामुळे मी धरते. मला खरंच उपवास करायला आवडतात. आणि हेच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी श्रावण महिना हा मला उपवास असतोच आणि मला आवडतं आहे असं आहे. आणि तर भात जे परतून ठेवला होता मी, तो गार झाला होता खूपच. आणि कृष्णाची वाट बघत होते मी, कारण भूक त्यालाच लागली आहे. आणि जो जाऊन बसला आहे बाहेर, तर अजूनही आलेला नाही आहे. आणि इकडं मी भाजीला फोडणी देऊन घेतलेली आहे, की जी आपली भोपळ्याची भाजी आहे. म्हणजे कसं ना दोन्हीकडून करून घेतलं तर पटकन होऊन जाईल, माझाही वेळ वाचेल आणि पटकन मी बाहेर जायचं असेल तर जाऊ शकेल. आणि बाहेर पाऊस आहे ना, थोडासा रिमझिम पाऊस आहे, खूप काय असं जास्त पाऊस नाही आहे. तर चाललेलं आहे माझं असंच घाईगडबड रोजची चालू असते. आणि तुम्हाला असं वाटतं की मी काहीच काम करत नाही. सर्वांचा गैरसमज तोच आहे की मी अजिबात कुठल्याच प्रकारे आणि कोणतंच काम करत नाही. तर हा गैरसमज तुमचा खूप म्हणजे काय खूप वेगळाच आहे. आणि कारण मी गृहिणी आहे तर मला काम चुकणार नाही हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पण ते खूप कमेंट असतात मला की तू काही काम करते की नाही, सतत व्हिडिओज बनवत असते. तर नाही, मी सगळं काम माझं करून, सगळा घर संसार हे करून मी माझं काम करत असते. तर पाहू शकता इकडं तयार झालेली आहे आपली भोपळ्याची भाजी. हिला छान आता हलवून घेणार आहे 2 मिनटं. मस्त ताट झाकून घ्यायचं आणि गॅस बंद करून ठेवणार आहे. तर तयार आहे आपला स्वयंपाक. सर्वांनी जेवायला यायचं आहे. आणि इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.